brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मुंबईमध्ये डॉक्टर स्तुती सोनवणेने आत्महत्या केली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी एका आरोपीला सुद्धा अटक केली आहे. यावर आपल्यासाठी बरोबर बोलण्यासाठी आहेत स्तुती सोनवणे यांचे पिता बजरंग सोनवणेजी. सर, सगळ्यात पहिली तर दुःखद घटना आहे. काय सांगाल, कशी मनस्थिती होती स्तुतीची? या संदर्भात काही आधी बोलणं झालं होतं का, नाही तुम्हाला कधी कळालं असं झालंय? काय की या गोष्टीचा आधी आम्हाला कुठल्याही पालकाला, दुनियातल्या जगभरातल्या कुठल्याही पालकाला हे जर माहीत असेल की माझं मूल काय करणार आहे, मग मुलगा असो किंवा मुलगी असो, कुठलाही पालक, सुज्ञ पालक असं होऊ देणार नाही. पण ही जी घटना घडली आहे ही आपसूक घडलेली अपघाती घटना आहे. तर या घटनेमध्ये फक्त आम्हाला इतकंच म्हणायचं आहे की ज्या पद्धतीनं एक उच्चभूषित व्यक्ती जेव्हा स्वतःचा जीव संपवते त्यावेळी तिला जो झालेला मानसिक छळ, मानसिक यातना ज्यांनी कुणी दिलेल्या आहेत त्या पोलीस रिपोर्टमध्ये, FIR रिपोर्टमध्ये आणि EDI रिपोर्टमध्ये याचं सर्वच्या सर्व शब्दशः आपण मांडलेलं आहे. तर आपण कृपा करून पोलिसांकडनं ही माहिती जरूर घ्यावी. मीडियाला ती सहज उपलब्ध होऊ शकते. फक्त आमची मागणी एवढीच आहे सोनवणे परिवार म्हणून, आणि मी माझ्या एकूणच सगळ्या संस्था संघटनांकडनं मागणी ही आहे की जो कोण कल्प्रिक्ट आहे त्याला ताबडतोब शिक्षा व्हावी. सर, आपण आपल्या जबाबत पोलिसांना काही सांगितलं का? काही नावं नमूद केली आहेत का? पोलिसांनी एक आरोपी अटक केला या प्रकरणात? ती सर्व नावं तुम्हाला FIR रिपोर्टवर सापडतील. मी म्हणून बोललो आधी, FIR रिपोर्टवर सर्व नावं आहेत आणि त्याचबरोबर जो EDI रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये पण क्लिअर सगळी नावं आलेली आहेत. हां, तुम्हाला ते सर्व रिपोर्ट ते देतील तुम्हाला. सर, शेवटचा प्रश्न, आता आपली काय अपेक्षा असेल सरकारकडनं, पोलिसांकडनं, प्रशासनाकडून? आमची एवढीच अपेक्षा आहे की ही घटना जी घडलेली आहे ती दुर्दैवी आहे आणि अशी घटना परत परत देशामध्ये घडू नये. एका उच्चविभूषित व्यक्तीला असा छळ, मानसिक छळ होऊ नये आणि तिने आपला जीव गमावू नये, आणि म्हणून सरकारने याच्यासाठी योजना आखल्या पाहिजेत. आणि त्याचबरोबर त्या कुठलाही मूल असेल, किती वयाचं असेल, त्या मुलांनी अशी परिस्थिती स्वतःवर ओढवून घेऊ नये आणि म्हणून याची तयारी झायला पाहिजे. आणि आमची सरकारकडनं एवढीच मागणी आहे की ताबडतोबीनं जो कोणी आरोपी आहे त्याच्यावरती कारवाई व्हावी आणि आमच्या लेकीला न्याय मिळावा, एवढीच साधारण माफक अपेक्षा आहे आपल्याकडून. निश्चितच. तर जो प्रसंग सोनवणे कुटुंबियांवर ओढवलेला आहे तो पुन्हा कोणावर ओढवू नये आणि जो दोषी आहे, आरोपी आहे, त्याला योग्य ती शिक्षा व्हावी हीच त्यांची अपेक्षा आहे. कॅमेरामॅन मंदार चव्हाणसह दीपेश त्रिपाठी, मुंबई तकसाठी, मुंबई.